हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे परेलच्या वर्कशॉपमध्ये. म्हणजे गणपती बाप्पा कसे रेडी होतात वगैरे आपण सगळं बघायला चाललो आहे. मी आणि माझी सिस्टर आता रेडी झालो, आम्हाला लेट झाला आहे. आपण भेटूया. आता मी चाललो आहे, जानू तिथून कॉल करते, भडकली आहे, ती वाट बघते आमची. A few moments later. गाईज ऊन बघा किती आहे, एवढ्या उन्हात आम्ही चाललो आहे. बिचारी म्हणते शिट यार. अगं जा, पण तिला पळता येत नाही. बघा कशी नाचते हळूहळू हळूहळू. ते पळून तिकीट काढायला जा पुढे. तिकीट काढले, मॉन्टीचे एक्स्ट्रा पैसे गेले पण मॉन्टी भडकली आहे. चलो पण ट्रेन एवढा वैताग आला नाही तर ट्रेनची वाट बघून, पण ट्रेन काही येईना. माझा एवढं लेट झाला ना आम्हाला. काही विचार काय आहे हे, मला खूप वैताग आला आहे. ट्रेन आजच्या फायनली आम्हाला ट्रेन भेटली आहे. मरणाची गर्दी आहे ठाणा स्टेशनला. ही बघा आम्हाला भेटली पोरगी आता, आणि एवढे भडकले ना माझ्यावरती. बघा माझा चेहरा एवढा सुजला आहे काय माहिती नाही. बोलणी बघा पागल लोक. तिला ना टीसीने पकडलेलं पळत येतात ते, आणि मग नशी विचारते तिकीट होती. मला एवढा हसायला येते ना. कसं कसं लोक खाल्लं ना माझं, काय सांग एकदा सांग ना कसं बघा. मी तिकीट दाखव, तिकीट दाखव. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. फोन बोलत होती अशी. ट्रेन मध्ये मी व्हिडिओ काढते. काढूया, आम्हाला हवंच बघा. तुला किती वेळा सांगितलं तुझ्या त्या सगळ्या मैत्रिणींचं ऐकून. एवढ्या गर्दीत ना आम्ही चाललोय, आम्हाला हाऊस जायची. त्याच्यात पण जोक मारतोय, त्याच्यात पण एवढ्या गर्दीमध्ये पण जोक मारतोय. स्पेशली मोंटी, त्यासाठीच घेऊन आलो आम्ही हिला. काय जानू काय करते बोल जरा परत. कॉलेजच्या ग्रुपनं आता लॉक चॅटमध्ये टाकून देतो. जरा काय झालं की आपली फोन लावत असते, कुठे आहेस कुठे आहेस. नाही बरोबर आहे, मम्मीला समजलं पाहिजे ना तू काय करतेस ते. कुठं जाऊन जाऊन आयडिया दिली आहे लॉक चॅटमध्ये. किती खोटं बोलशील ग. मी असं काही केलं नव्हतं. 4 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश. तर इतक्या क्लासमध्ये तिथे जायचं, इथून तिथं टाइमपास करण्याच्या गार्डनमध्ये बसून जायचं. बघा ही पोरगी कॉलेजच्या नावाखाली गार्डनमध्ये जाऊन बसते. नाही शिकवण म्हणून मला कंटाळा येतो. अरे असला BMCचा कोर्स कोणी घ्यायला सांगितलेला. BMC डायरेक्ट बोलते नॉनसेन्स. अरे तर माझ्या भाषेत BMC म्हणजे खालचं एकदम झालं ना. उलट आता ना हे डिपार्टमेंट हे जास्त. चल ग, आमचा डिपार्टमेंट एक नंबरला आहे कॉलेजमध्ये. कॉलेज चालू झाल्यापासून आमचं डिपार्टमेंट इव्हेंट चालू केलं. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये इव्हेंटच इव्हेंट आहे, अभ्यास नाही आहे, समजलं का. आमचा डिपार्टमेंट ना अभ्यासामध्ये पण खूप पुढे होता. मी नव्हती जायची, पण माझ्या मित्रांनी सगळ्यांनी त्याला पुढे आणलेला. कोणतरी हाय म्हणजे बंद कर. मला घेऊ नका. फायनली पोचलो आम्ही. 12:34 चला. यांना मी कॉलेजवरनं डायरेक्ट उचललं, दोघींना पण. काय सांगू तुम्हाला स्टोरी. बिचारा शिव्या घालतायत मला. काय 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 वगैरे का काय काय बोललीस. कपड्याचा कचरा पण टाकतात. जास्त बोलू नकोस. किती सुंदर व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. छान वाटतं. काय
ओके तो वेस्टर्न आहे. हां ठीक आहे. अरे पण आपल्याला नक्की जायचं लोवर पर्यंत. नाही 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 बरोबर आहे. आपण व्ह्यू बघा तुम्ही. तर हळूहळू निघालोय आम्ही. आता हा रस्ता कुठे चाललाय काय माहित नाही. मॅपच्या भरोश्यावर चाललोय. बघूया आता गुगल मॅप आम्हाला कुठे नेतोय. रस्ता तर काय आजूबाजूला काय दिसत नाही तरी पण चाललोय. होप्स नाही सोडले तरी पण आपलं चाललंय. बघू शकता तुम्ही आजूबाजूला कोणीच नाही. आम्ही तिघीच आहोत. आणि ही बघ अशी बायकांसारखी नुसती निघाली आहे छत्र्या बित्र्या हातात घेऊन एकदम. आता काय आता मोठी झाली आता काय. आणि आम्हाला तिने दोघींना कॉलेजमधनं डायरेक्ट उचललंय. आम्ही बिचाऱ्या थकत आलोय कॉलेजवरून. ही बघा आमची जानगिरी ती पण कॉलेजवरून आली आहे. गुगल मॅप पक्का आम्हाला कुठेतरी घालणार आहे कारण मला इथून काही राहा दिसत नाहीये. मंजिल आमची दिसत नाहीये. अजूनपर्यंत आम्ही बाहेरच पोहोचलो नाही आहोत. पुढे कालोख दिसतोय. पुढे काळो काय बापरे. कुठे पोहोचू आपण. अरे पुढे रस्ता वाढतच चाललाय. रस्ता वाढत चाललाय. रॉकेट रॉकेट दाखव. रॉकेट रॉकेट काहीच रॉकेट. वाघ पण आहे. चलो फर्स्ट टाइम कोणती ब्लॉगिंग करते. तर शिकायला पाहिजे ना. काय बोलायचं हेच करायचं पुढे जाऊन. सोबत राहू नका. मी करते म्हणून प्रॅक्टिस करते. तुम्ही ना आज खूप फ्रेंड आहे ह्या ब्लॉगला कारण की स्पेशली मॉन्टीने एफर्ट्स टाकलेत. कॉलेजमधनं आली एवढं खूप एफर्ट्स टाकले कारण की ती कॉलेज सुटून 1 तास माझी वाट बघत. 1 तास बिचारी स्टेशनवर आमची वाट बघते कधी येतील ह्या. रस्ता येतोय की नाही. हा रस्ता ना त्याला कुठेतरी नेतो. मला असं वाटतं गावाला चकवा लागतो तसं चकवा लागला आम्हाला काही दिवसा ढवळ्या आम्ही फेऱ्यात आलोय या. आता आपण भेटलो थोड्या वेळानी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? थोड्या वेळाने भेटू आपण आता काही. आता तोपर्यंत रस्ता शोधतो आम्ही कुठे जायचंय त्याच्यावर. मग त्या मंजिलवर पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला मग परत जॉईन होतो. गाईस फायनली बरोबर आलो. मॅपने आम्हाला चांगला साथ दिला. सुंदर हे रोप तुझे. गाईस आमची बहीण आली बघा. बघ का इकडे. इंट्रो दे जरा तुझा माझ्या पब्लिकला. नंतर भेटू. आत्ता दे. बोल ना तुझं नाव काय सांग. नको यार दीदी. गाईस पूर्ण सृष्टी सांभाळणारा आता आकार घेतोय. खूप छान वाटते बाप्पाला बघून. काल रात्रीपासून माझ्या मनात एकच गाणं वाजवतं. बाप्पाला बघायचं होतं म्हणजे लाईक ते पहा झाले पुरे 1 वर्ष. आई शपथ खूप वेळा तो गाणं माझ्याशी असं मनात वाजत होता. गाईज बघा सुंदर असे रूप हे बाप्पाचे. बघून झालं म्हणजे वर्कशॉपला आम्ही व्हिजिट केलं. देन आता मी चाललं परेलच्या मठात स्वामींचे दर्शन घ्यायला. हे बघा गाईस आलो आम्ही आता इथं स्वामींच्या मठात. हे खूप फेमस मठ आहे परेलचा आणि मे बी पूर्ण मुंबईचा. एंटर करून आम्ही स्वामींचे दर्शन घेतलं आणि आता इथं सर्व गुरूंचे दर्शन घेतो. पाया पडतो त्यांच्या. खूप शांतता होती इथं. खूप मन प्रसन्न झालं. म्हणजे खूप छान वाटलं ते येऊन. तुम्ही पण एकदा नक्की या मठाला व्हिजिट करा. खूप छान आहे मठ. मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटलं.
खूप शांतता होती इथे, खूप भारी वाटलं. ब्लेसेड झालं, म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी खूप छान होता. बाप्पाचं पण दर्शन आणि स्वामींचं पण दर्शन एकाच दिवशी दोन्ही झाले. काहीच आहे बघा, हे समोर आहे वर्कशॉप, त्याच्या मागेच आहे स्वामींचा मठ. इथून रस्ता आहे, तुम्ही जाऊ शकता इथून. खूप फेमस मठ आहे आणि खूप छान आहे. हे बघा ते टाइमपास करतात. आता आम्ही चाललोय गाईज, मला नाही आवडत क्रॉक्स, छपरी वाटतात. अरे तुला कोण बोललं घे, मला घेऊन दे. तू तर छपरी होणार आहेस का मग? आम्हाला मोंटीची गरज. काय बोललीस? तुझी गरज नाही. तू रोड क्रॉस करताना गई तो भी चलेगा. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार. मोंटी चाहिए. आता आम्ही चाललोय माझ्या काकीच्या घरी आणि माझ्या मोठ्या मम्मीच्या घरी. हा, ही माझी बहीण आहे सानिका चव्हाण. आम्ही आता पूर्ण मुंबई फिरणार आहे, कारण आमची अख्खी फॅमिली मुंबईमध्येच राहते. आम्हीच एका साईडला ठाण्याला गेलोय गाईज. ठाणे, पण आमचा ठाणे आमच्यासाठी खूप, नवी मुंबई. ठाणे आमच्यासाठी खूप जास्त मोठा आहे, म्हणजे लाईक प्राऊड फिलिंग आहे ठाणे म्हणजे. वी आर ठाणेकर्स, आम्ही गर्वाने बोलतो. कारण जानू 1 सेकंड प्लीज. वी आर नॉट परेलकर्स, दॅट गल्ली गल्ली. Oh no. आणि मेन म्हणजे मुंबई गणपतीसाठी फेमस आहे आणि आमचा ठाणे नवरात्रीसाठी फेमस आहे, कारण तिथं दिगे साहेबांची देवी बसते. जोरात बोल. बोल ना आता तू. आपल्या दिघे साहेबांची देवी बसते आणि नवरात्र उत्सव लवकरच आहे गाईस. तेव्हा तर मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे. सो तुम्ही स्टे ट्यून राहा. मूर्त्या बघा किती छान आहेत. आणि काकांचा शॉप मी तुम्हाला ॲड्रेस देईन, नंतर सांगेन. खूप छान आहे मूर्त्या, बघूनच मला खूप मन भारावलं माझं. ते वर्कशॉप स्टेशनपासून खूप जवळच आहे आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत. तुम्ही एकदा नक्की विजिट करा या शॉपला. बाबा इथे ॲड्रेस वगैरे आहे. काही जानू वैतागली आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. बघा यार काय काय हाल बघा आमची फुल. फायनली आम्ही आलोय आता. तू पण इथे करतेस? पहिले राहायचे सगळे आमच्या इथं फॅमिली एकत्र. अगं बाई, आता तुझ्या घरी जायचं कुठे ते घर? खाली माझं तर खाली येतं मोठ्या उमीच्या घरी तेच मग. सो गाईज आता आम्ही मोठ्या मम्मीकडनं चाललोय. माझ्या 2 काके पण इथं राहतात, त्यांना भेटायला चाललो आम्ही. तिथं शूट नाही केलं कारण की माझी भाची म्हणजे न्यूबॉर्न आहे, तर ती झोपली होती, सो आवाज नाही केला आम्ही. आणि काय जास्त गोंगाट घातलाच नाही, म्हणून मी तिकडला शूट केला नाही आहे गाईज. आम्ही निघालो आता काकेला वगैरे सगळ्यांना. 4:20 लास्ट स्टॉप ठाणे. 4:20ची. तुम्ही बघू शकता आमचा फेस किती डल झाला आहे. थकलो आम्ही. ज्याला कोणाला यायचं असेल माझ्यासोबत चिंतामणी चार कोणाला, मला आधीच सांगा मेसेज करून. हे बघा दोघी त्या फोनला जेव्हा चार्जिंगमध्ये ते शांत होते आणि आत्ता बघा कसे बिझी झालेत. खूप थकली आता आम्ही चाललो घरी. सो गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान